स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये। आता आपण जातोय गोवा घरला मधीच अचानक मध्ये प्लॅन ठरलाय आपले। हे दोघं जण आलेत ना, पुढचा येतो शुभम आणि पाठचा येतो पियुष। हे आले म्हणून ते मुंबईवरून आले, त्यांचे पण आता आपण जातोय गोवा घरला। ते रविवारी जाणार आहे, आता जाऊ काय मजा वगैरे करतोय ते। आम्ही दोघं जण, मी आणि साहिल आहे, दादा आहे, सायराज आहे आणि ते दोघं जण आहे। त्यांची कुठली हंटर आहे आणि आमची KTM आहे। काय बोलतोय काय नाही ते सगळं तुम्हाला दाखवतो मध्ये। याला व्हिडिओ काढतोय पण फोटो काढत होतो, शॉट मारून गेले रस्ता। अरे काय त्याच्या सायराजच्या मामाचं घर आहे आणि याला अंजनवेलचा रस्ता माहित नाही म्हणतोय काय। आणि अंजनवेलला कधी जातो ते अंजनवेलला असतो काय। आवाज नाही येणार म्हणून मी जोरात बोलतोय, जोरात नाही आवाज येणार। माझा गाव आहे close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. चुकला बरोबर आहे ना, बघून घ्या पुढे जाऊन या। आम्ही थांबतो इथं। यांच्या नदीचं पाणी आटलं आहे। नाही आपल्याला भरपूर पूर झालाय की आपल्या नदीत। 3 गाड्या आलेत। आता शुभमदाच्या मावशीकडे आलेला आहे, जरा तिथं बघतो खातो वगैरे, तिथून मग कुठं फिरायला जायचं असेल तर जाऊया। गाडी पार्किंग करतात इथे। हे 2 गाडी पार्किंग झाली, तिसरी गाडी जाते आता। चला तिसरी गाडी पण लागली, ओके। तुमचा ब्लॉगर आहे तुम्हाला दाखवतो। इथे फालतू ही बंदूक आहे, ओके। ह्या बंदुकीचं वजन त्याच्या वजना एवढं तरी असेल, ते उचलत तर नाही। हात बघा तोंडाचं एक्सप्रेशन बघा, एक्सप्रेशन बापरे। ही फालतू करताना शुभमला लावला नाही त्याने कामाला। आत बसलेलो आम्ही चांगले, जरा थकून आलोय। शुभम दादा फोटो काढ करतोय हलकी। हे आता दुसरी आणली तू, आता खाली बघा, 2 हात लावला तो। दाखव, उचल ते बघा हात। डेली जिम आहे, जिम फ्रीक आहे तो, जिम फ्रीक आहे। तुझं काय? अरे जिम काय, ती बंदूक आणि तुझ्यात फरक समजत नाही, दोघंही सेम असली। चल हा, आता बाहेरची पालतळी झाली। आता आपण घरात बघूया काय चाललंय, घरात बघा काय काय झालंय। आजोळ आणि मामाच्या गावावरनं काहीतरी विषय सुरू होता, बघूया आपण। ए बोले काय म्हणत होता आजोळ आणि गावावरनं? पडलो, बसताना पडलो, ते इग्नोर करा। आपण इकडे बघू मामाचं गाव। हे तुम्ही बाहेर जा, हे बोलाय। आपण आलो आता अंजनवेलला, ते सायरच्या मामाचं गाव आहे। पण सायरज म्हणतो, कसायला काय म्हणतो सायरज? सायरज काय म्हणतोय, बोल जरा परत एकदा।
ह्याच्यावर फिक्स आहे. तुम्ही सांगा कमेंट मध्ये साईराज बरोबर आहे की साईल बरोबर आहे. मित्रांनो तुम्हाला एक जरा गोष्ट दाखवायची आहे. तुमचा ब्लॉगर मित्र आहे ना, त्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे. आम्ही आलो आता अंजनला. नाही ना, तर एक फोटो काढे आपला ब्लॉगर आहे, फोटो काढ. तुम्हाला एक दाखवतो. आईची पॅन्ट बघा, स्विमिंग करून दाखवतो. जरा टोकडी पाण्याच्या साईजची पॅन्टच मिळत नाही. सगळीकडे फिरलो आम्ही, पण ह्याच्या साईजची पॅन्टच भेटत नाही. थांब काय सांगतोय मी मित्रांना, भेटली तर तर पॅन्टीची पॅन्ट जाऊ दे. हाईट वाढवायची असेल तर मला घोड्याच्या अस्तबल मध्ये राहायला लागेल. घोड्याचे निघणारे ऑर्गॅनिक पदार्थ तुम्हाला ते भाजून बुजून खायला. जर ह्या साईजची तुम्हाला पॅन्ट भेटली तर कमेंट मध्ये त्याचा ऍड्रेस द्या. आम्ही तिथे या. क्रिएटिव्हिटी लेवल. पियुष वन्स अगेन. व्हिडिओ पण काढ. हॅलो, आता फोटोशूट झालंय सगळं. आता जरा जेवण वगैरे करतो. आता जरा मित्र वगैरे बसले सगळे आपली. काय बघूया जरा. ए वा, मला सोडून खाल्ला तर व्हिडिओ घेणार नाही ऐकायला पण. तर आपण नंतर भेटू. जरा जेवतो. जरा बाय करा सगळ्यांनी. चला नंतर भेटू. हॅलो आयुष इकडे बघ. आयुष सायरला पण दे. संपला. आता शुभम त्याच्या मावशीच्या घरात मस्त की जेवलेला आहे. हे बघा, हे 4-5 जण आहेत ना, हो म्हणून भात खाल्ली ना. काय नाही, जरा कमी खायचं. हा नाही तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेल की कोणी जास्त वाद खाल्ला. नाही समजेल कोणी खाल्लं, समजेल. आता आम्ही जातोय गोपाळगड ना. हा येस, गोपाळगड मध्ये जातोय. बघूया काय करूया. मच्छी हवे पिऊ जा त्यांच्यासोबत. अरे इथं ग्राउंड भारी होईल क्रिकेटचा. नाही करायची जरा माती वगैरे टाकायची. नाही ग्राउंड आहे. हा आधी आठवत बघा. त्याकाळी पाणी होते इथे पूर्ण. हा आपले दुश्मन यायचे ना, हा त्यांना वाटायचं की काय म्हणून पाणी टाकायचं. हे बघा, ह्याचा काय ऐकू नका पिऊचा. इथं लिहिलाय तर तुम्ही वाचा. पॉज करा आणि वाचा. हो चल, मला आवडेल तसं मी ठेवणार. माझा काय, मला वाटलं माझ्याबद्दल वाईट आहे, सरळ डिलेट. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. हा आंब्याच्या फांदीवर बसलाय. गप जे आहे. आपला फार्म हाऊस दाखव. तो फार्म, आपला फार्म हाऊस आहे आणि समुद्र किनारे. कसला फार्म हाऊस आहे बघा, समुद्र किनाऱ्याच्या साईडलाच आहे. बरोबर व्ह्यू काय आहे तसं. चेंज करायला जागाच नाही, करायचं काय म्हणून कोपऱ्यात कपडे चेंज केले. बोट बघ भारी आहे. साईराज एक प्रश्न विचारतो. कुठला समुद्र आहे? समुद्रात काय आहे सांग. समुद्रात काय आहे सांग. पाणी आहे का बघ. एवढा येत नाही. समुद्र साईडला काय सांग. वाळू आहे. पाण्याचं स्तोत्र आहे. म्हणजे इथून मे बी गोड पाणी, आपलं जे पियाचं पाणी असतं ना, ते येत असेल यातनं. खोल बघ किती येते. खोल बघ ना. काम करू आपण, आपल्याला पूर्ण माहिती नाही त्याबद्दल. बघितलं खोल आहे, विहिरून खोल आहे ते. काम करून माहिती घेऊन आपण डायरेक्ट डिस्प्ले मधलं टाकून.
आता साफ केलं ते सगळं वाटतं आता हे बघ. जरा ते सगळं एकत्र साफ करून मग तिकडून तीन वाट तास असेल ready होत तिकडून असते. वाट असेल तिकडून. नाही भाई वाट नाहीये. आम्ही त्या टायमाला बघितलेलं ना तेव्हा तो डायरेक्ट स्लोप होता. मला वाटतं ना हे गोड पाण्याचं हे असते. गोड पाणी म्हणजे साखर असते. पाणी पियाचं केळीची झाडं नाही बाई. आपलं ते कोणतं रे गड आला पण शिवा गेला. तो कुठला घर माहिती आहे का? हे अशी पिकं अशी तेच ना. किती 10वी झाली ना? सारे कुठला तानाजी घर होता तो? मालुसरे रे. हा कोणता गड बोल ना. हे बघ प्रतापगड. हा प्रतापगड मारुड याच्या शिवागड सिंहगड लवकर सांगितलं. बरोबर आठवला की नाही. आणि त्याचं दुसरं नाव काय? नावातच हे होतं. त्याच्याकडे दुसरं नाव काय? अरे कोंडाणा. शिव हे घे, हे बाबा. बघ बघ. बरोबर सांग. आता गडामध्ये हे विहिरीसारखं जे काय आहे ते बघू. आता त्याच्याबद्दल हे दोघं जण माहिती देत आहेत. ती माहिती आपण ऐकूया. शिवंदा बोल काय हे कसं काय आहे म्हणजे. हे त्या काळीच एक तळ असेल. पाणी साठवण्याची जागा. हा. उतरायला पण जागा आहे. हो मे बी ते अजून ते खड्डा असेल पण ते आता ते काळाप्रमाणे ते भरलं गेलंय. अच्छा. आता पूर्ण झाड वगैरे आलेले आहेत. साफसफाई करायला लागेल. पण आहेत. माणसं पण साफ करतात तिकडे. परफेक्ट हे पाण्याचं वॉटर टँक अशा प्रकारे ती त्या टायमाची असेल. एक इंग्लिश शब्द. वॉटर टँक त्यांच्याकडे पाण्याचा साठा पाण्याचा स्त्रोत. असे तीन माकडं गांधी गांधीजीचे 3 माकडं. एक चष्मा माकडं आहे ती. एक कांदा पकडला ना. पिऊ मी तुला एक प्रश्न जोक सांगतो. मुलगा असतो तो डॉक्टरकडे जातो. हा आणि डॉक्टरला सांगतो माझ्या स्वप्नात दररोज गाढव येतात आणि ते फुटबॉल खेळतात. ओके फुटबॉल खेळतात. मग डॉक्टर म्हणतो किती दिवस झाले. तो मुलगा म्हणतो 2 महिने झाले. किती दिवस झाले. 2 महिने. हा 2 महिने झाले. किती दिवस झाले 2 महिने कशी येतील. अरे शाबाश बेटा, बहुत बढ़िया. 7 दिवस झाले बस. मी आला 7 दिवस झाले. मग डॉक्टर त्याला गोळी देतो. म्हणतो ही गोळी घे तू ठीक होशील. ओके तो म्हणतो आज ही गोळी मी उद्या खाल्ली तरी चालेल का. डॉक्टर म्हणतो का. तो म्हणतो आज त्या गाढवांची फुटबॉल खेळतात ना आज त्यांची फायनल मॅच आहे. काय मी एक नंबर स्टोरी टेलर म्हणजे आयला नाद नाही रे माझा. स्टँडअप कॉमेडी मी होऊ शकतो. तेरा तो गेम बजाना पड़ेगा. रगरला डेवलीन पाटील आईच्या गावात. चल काकाचं मावशीचं लग्न होतं ना. हा 4 नंतर आपण इथं थांबू नाही शकत कारण की वारा एवढा पेफाट फिरतो. हे होतं ना येतो की आमचे ते टेंट होते ना वरचे जे हे टाकलेले ते सगळे फाटायला लागलेले. काय बोलतो. एवढी हवा इकडे. समुद्र किनारा बघा ना बरोबर. आणि आपल्या काकाचा फार्म हाऊस. फार्म हाऊसच्या साईडलाच समुद्र किनारा आहे. एक नंबर जागा भेटले. इथं शुभम त्याच्या मावशीचं लग्न होतं. लग्न वगैरे झालं. जागा वगैरे एक नंबर आहे. बरोबर फार्म हाऊस आहे ना तो जागा पण त्याला चांगली भेटली. बरोबर ह्याच्या साईडलाच आहे. समुद्र किनाऱ्याच्या साईडलाच आहे. इथं आता काहीतरी काम सुरू आहे. हो दे ना काम आहे करू दे. इथं पण आले. इथं पण जो मस्ती करते इज्जत घालवते माझी. शट यार असं ते फार्म हाऊस आहे. तिथं साईडला तिथं आहे ना ते लाकडाचं कडे. तिथं आता शूटिंग होणार आहे. कुठली इंग्लिश मूवीची कुठली तरी शूटिंग आहे. ती शूटिंगसाठी तिकडे काम सुरू आहे. आणि मी आता उभा आहे जहाजवर. बोट आहे. मला आता कसं दाखवतो पाठवून दाखवतो. बरोबर ह्याच्या साईडला बोट वगैरे बांधली नाही. बघा ना काय सब नजारा बघा तुम्ही. बाकीचा मरू दे नजारा बघा. हवा पण एक नंबर आहे त्यावा. हे बघा शिप. इथं रस्ता झाला तर भारी होईल नाही.
कुठलं तरी मंदिर आहे. बघूया आता मंदिर आहे, कुठलं मंदिर आहे काय माहित नाही. आणि आता आपण आलेलं लाईट हाऊस. आता लाईट हाऊस मध्ये आलेलं आहे. बघू आता कसलं काय बघण्यासारखं आहे नाही. आणि हा लोडर बघा माझ्या हातात त्याला आहे, पण ते स्वतःला घ्याय नको, मारायला आणते. आळशी झालेत सगळे. बघ की नाही, असं वाटतं इथं टाकून देतो. हा बघ लाईट हाऊस. आता लाईट हाऊस मध्ये आलेला आहे. आता वर जातोय. सगळीजण पिऊ पाहिला छोटापासून मोठा करेल. तर मी मोठा आहे ना म्हणून मी शेवटला. लय बोलतोयस तू, तुला इथंच ठेवी ना मी. पिऊ ये, घरात नाही आहेस. चालू होतं ते लाईट हाऊस, नंतर चालू होते संध्याकाळच्या स्तोत्र. हे सगळे जनरेटर आहेत. काय रे लाईट हाऊस हे वोमॅन केअर. अरे हे सगळे फिरतं ना ते. हे बघ एक मोटर जेव्हा चालू होते ना ही, याच्यामुळे हे गेअर मेश होतात. हे बघ, हे बघ, हात काढ. हे बघ, हे गेअर मेश झाले की हा रोटेट होतं. हे बघ. ओके. आणि हे लाईट चालू होते ना तेव्हा ती सगळीकडे बाहेर लाईट पसरते. केवढा वाटतं तुम्ही सीन बघा. डॉल्फिन गेली मी. डॉल्फिन दिसला. मला विषय ते मासे पकडले. जर डॉल्फिन नाईट मग त्या पॉईंट डॉल्फिन पॉईंट. हो तिथे मी पण गेलो मासे पकडायला. दुसरीकडे गेला तुमचा रस्ता माहिती. तो बघा मासे पकडतात. थांबा, ते बघा मासे. पिचलांडे पकडतात, पिचलांडे. हा, तर आम्ही आधी जिथं होतो ना तो फार्म हाऊस बघा. अरे तिकडं ऊन येत होता चांगला. तिकडे काय नाही फोटो हे ना. ऐकाय नको, आपलाच खरा म्हणताय तुम्ही. अरे सावलीत चल. अरे ना उन्हात फोटो चांगले येतात. अरे उन्हात नाही मेला. सनकिस वगैरे कसा सनकिस आला ना चांगली. अरे हे खरं. अरे हसतो काय. सनकिस. जर आता समज तिकडून ऊन येतोय आणि आपला तोंडावर सूर्य आहे म्हणजे त्याला सनकिसच बोलतात ना. पण सनकिसच बोलतात ना. सनकिस ना. सगळे टॅनिंग ब्रो. गाडी लाईट चालू. आता लाईट आता गोल फिरलोय. एनर्जी भेटलं तर गाडीला. आता 5 मिनिट चावी दिलेली आहे. आता 5 मिनिटात गोल फिरतो. हा गोल फिरतोय. लाईट हाऊस वगैरे बघितलेला आहे. आता इथून बीचवर जाऊया. बीचवर मजा करूया आणि तिथून डायरेक्ट घरात. अरे तुम्ही काय पिताय. ह्याच्या जागी तुम्ही पाणी पिया. हे चांगलं नाही, शरीरासाठी चांगलं नाही. काय शुभम यायला शरीरासाठी चांगलं नाही. मी ह्यांना सांगतोय जरा चांगलं पिया. अरे पण हे पिऊन काय होणार आहे तुम्हाला. पिऊन काय भेटणार आहे सांगा. पाणी पियाला ताण तरी हे भागत. नाही नको मला. चल पाणी रे इथं घालवली माझी. ओके आहे ना पिऊ. अरे त्याची टेस्टिंग झाली आता, बाकी काय नाही. आता आम्ही आलोय गुहागर बीचच्या जवळ आलेला आहे. ते 2 जण अजून पाठी आहेत. आम्ही किती 30च्या स्पीडला आलो असेल. त्यांचे काय गाडी त्यांना अजून चालवता पण येत नाही. दोघांना येत आहेत हळूहळू एकदम. आम्ही त्यांची वाट बघतोय. इथून डायरेक्ट आत गेलात ना तर तिकडे गुहागर बीचला आहे. 5 मिनिटं झाली तर आम्ही इथं आलेलं आहे. अजून त्यांचा काय यायचा पत्ता नाही. बघूया, वेट करूया. आता ती 4 जण होतीच ना पाठी. आले 10 मिनिटं झाली अजून काय आले नव्हते. आता आले. आमच्याकडे 2 आहेत उंट. ओ 2 उंट आहेत. 2 आमचे उंट.
फ्री मध्ये बसायला आहे. आता बघ मेन सीन काय पूजेला चाललाय किती वेळ जातोय काय मला पण माहित नाही. बघू एक सेकंड. एक तास माझ्या मते तरी 1 तास तर 100% जाणार. किती वेळ जातोय काय बघूया. उंट वगैरे आहेत, उंटावरती सैर करायचे की नाही, किती किंमत असेल 100 रुपये तरी असतील आहेत. विचारूया काय उंटावरती सैर करूया. पिऊ बोल विचार. लात मारल तो त्याला विचार किती किंमत विचार. कितने काय काय 100 रुपया 100 रुपये काय बोललो बाबा 40 चोर. तुम्हाला काय बोलतो मला माहिती आहे ना सगळ्या मला गोष्टीचं नॉलेज आहे हो. मी फक्त दाखवत नाही एवढंच. तिकडे घोडागाडी पण आहे. इथं क्रिकेट काय माझी याला पण बघा ना कोणच नाही. आला नाही हा अथर्व आला नाही. त्याला बोलवत होती तिथं दिल कोणाचं तरी इथं दिल आहे तो आपण दिल तोडूया. हे सगळं तेच ना घाण नाही ती. चल दिल तोडलेला आम्ही. आम्हाला हे असं काय प्रेम वगैरे काय ते त्याच्यात काय आहे तुम्हाला माझ्या नाही रे काय अरे फुकटचा टाइम वेस्ट आहे ते. असू दे काय तुम्हाला बोलायचं जे तुम्हाला पटतंय. तुम्हाला काय जणांना पटत असेल 100% सगळ्यांना नाही पटणार. त्यातला 30% तरी लोकांना पटतंय. बरोबर गेम करतात. हो 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 असू दे. अरे पिऊ आपले बूट आहेत ना ओले होतील. काय नाही हो चल त्याच्यावर बसू. चल शिव्या खायला लागतील आपल्याला एवढं. डायरेक्ट जाऊया त्या उडी मारू आणि डायरेक्ट जाऊ. पडलं वाटतं ते. हा झोपायचं याच्यावर. हे बघ 3 जण आहेत 1 2 3 ह्याच्यावर झोपायचा आणि ही रशी आहे ती रशी मध्ये टाकायची तिथं आणि त्याच्यात ओढत आणायची. यस अरे मग तेच झालं ना. नॉन सेन्स तिथं फोटो शूटिंग चालू आहे. तिथं आम्ही जरा विचार करतोय बसायचं की नाही. पिऊ बोलेल त्याच्यावरती आहे. नाही चल पिऊ बोलला भाई की बोली मतलब बंदूक की गोली. चला राहू दे. नाही बोलला ना मग नाही बघायचं. हे काय रे खेकडा तुला काय काम नाही. गॉगलची का वाट लावतोय. गुहागरचा तो धुवून गुहागरचा खेळा चावल हाताला. हा बघ असला बावळड आहे रे तू. यांचे काय फोटो काय संपतच नाहीत राव. कधी सामना का. हा ते दोघं निघाले वाटेला. ते बघा हे बघा हे कुठे जातात काय माहिती. हे बरोबर पोरी बघायला जातात. 100% पोरी बघायला जातात. इथं खेकडी मच्छीमारी चालले. हा हे आहे ना हे वाट लावून टाका सगळी. आणि आपण काय आहे सगळं व्ह्यू एन्जॉय करतोय. बघूया आता सगळं आलो फोटोशूट केले पण फोटो एवढे काय खास नाही आले. बघूया अरे ह्यांचं काय करायचं तुम्ही तरी विकाय पाहिजे. हे बघा भाव येत आहेत. का डोकं दुखायला लागलं रे याच्याने. काय माहित नाही होण्यातून ना. सर आहे काय बरोबर सर ओके ना. हा ओके. काय होतंय आता दोन प्लेट मागवलेले आहेत. मळमळतंय काय मळमळतंय पोटात दुखतंय. असं उलटी सर आमच्या आता डोक्यात दुखतंय आधी तुझ्या आम्ही ट्राय केलं बरोबर आहे 5 ना? मिनिटाचा ठीक आहे. कॅमेरा ठेव त्याच्यावरच. बघूया काय होतंय. चहाचं काय असं वाटतं मम्मा म्हणा मम्मा. बघ इथं बघ काय चाललं. तुमचा वेगळाच आहे ना पुस्तक. चहाची टेस्ट कशी दुकानाच्या बाहेर आहे. पाणी हाकलतील लाता बांधून पाठवतील. तुझा काय रिव्ह्यू. असू दे पैसे नाही दिले हाकलीन तर तुला काय पाणी दिलं तरी चांगलं वाटेल. साहिल शेख एक कट हो जाएगा ना. किलो 100 रुपये हाँ पर मिनिटचे 100 रुपये कट करायचं. ए त्याला म्हणजे तुमचं काय राहिलं काय अजून. ऋतिक रोशन ओके
तू त्याला दे की चहा एकटा पितोय त्याचा मूडच गेला. चला आपण चहा पिऊन भेटू नंतर निघतो. का हा काय बोलतोय काय राहिले काय मग अवकाशाच्या बाहेर प्राईज असलेली त्याला भीती वाटते. इमोशनल यार चला आता जास्त थांबलो तर हे अजून काढाकाडी करतील दिवस आपला इथं जाईल निघायचं आपल्याला. चला चला मग आता आपण रागडापुरी वगैरे सगळं खाल्लेलं आहे. रागडापुरी खाल्लेली, चहा वगैरे प्यायली, मस्ती वगैरे केली, सगळं केलेलं आहे. आता इथून डायरेक्ट घरात जायचं. पेट्रोल वगैरे भरतो म्हणजे भरणार आहे ते. आपण फक्त आलेला आहे, पैसे वगैरे काय देणार नाही. तो दादा बघल, त्याच्या लेवलला बघल आलेला. मग आता जाताना जर का प्लॅन ठरला हॉटेलचा तर करू. मला तर वाटत नाही कारण की शुभमदाला कुठला भजन करायचं आहे, भजन करायचं ना तेव्हा भजन प्रेमी आहे एवढंच. आता हे बघू काय करतात. चला लवकर एक एक गाडी जाऊ दे बाहेर. कायच अरे गुंड चला जाऊ दे. निघाल काय आजला शुभम देईल मी. शुभमदा निघतोय ना. हा ओके ओके ओके. ए साईराज चल जायचंय इकडे जायचं आहे आपल्याला. भाई काळजी बघा भाव आहेत. काळजी बघा भावांना किती आहे एकमेकांची. मगाशी काळजी नाही बघितलीस. मगाशी हा हेल्मेट कडनं चुकून पडला हो, असाच होता आणि इथे जरासा पाय लागला पडला. ही ह्यांची बाचाबाच दोघांची गाडीवरून. असू दे आता भाव आहेत ना ठीक आहे. अनुराग मगाशी हेल्मेट पडला ना यांची बाचाबाच झाली. मी मारला होता याला उठून. डायरेक्ट हात उतरायचं ना. मी मॅटरच केला असता. माझ्यासोबत पिऊ आहे मग बस काय भाव दोघं ठेवलेली असते. मला ट्रेनिंग देतोय हेल्मेट पडला की आला की कुदो. चला मग अरे काढा लवकर. किती वेळ तू पॉज कर ना तोपर्यंत. तर कट करता येतो. कट ऑप्शन ऐकलेस काय कधी एडिटिंग मध्ये. अरे तू एडिटिंग कधी केलीच नसेल तर तुला माहित काय असेल. अरे मला माहितच काय फोन मला माहितच नाही कधी वापरलंच नाही phone. हा मग ठीक आहे. हे कोणतं यंत्र आहे. हे यंत्र पांढरं असं डोळ्यात का घुसतं आहे. लेट्स गो बॉयज. चायनीजला आलेला आहे. कुठं भारड्यात चायनीजला आलेला आहे. राजकडं भारड्यात 1000 राईस, 1000 राईस, 2-3000 राईस. सायरस तू काय मागवलाय. शेजवान राईस. आणि सायरसनी शेजवान राईस. हा आणि म्हणतो त्याच्यावरती अंडा द्या. अंडा खाते म्हणतोय. आणि हे हा अजून हेच खातो टाइमपासच खातो. काय हलू कुठे बाहेर काय माहिती. त्याची इकडं स्नॅप चालू आहे. करू दे जरा खाऊया नंतर मग तुम्हाला बाहेर भेटूया. ओके सारं निवडतोय का त्याला. किती निवडला काय रे काय आपला सांगायला पाहिजे त्याला साधा भात करतो. मी याला बघा सायरसनी काय खाल्लंय बघा. हे सगळं निवडलंय आणि हा अर्धा टाकून देतो. ह्याला कोण नेल काय. नेल कुठं फुकटचा पैसा वेस्ट. काय सायराज असा नाही कधी करायचा. लक्षात ठेव. एवढा वाया घालवलास. जर का तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा. आम्ही 6 जण होतो. गोवाघरला मस्त की फिरून आलेला आहे. तुम्ही बघितलंच असेल कसली मजा आली ती. चला मग आता पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. आणि जर व्लॉग नसतील तर शॉर्ट तर काय दररोज नाही 3 दिवसाला तर येतातच. ॲडजस्ट करा. व्लॉग लवकरात लवकर येतील. आठवड्याला एक तर येईलच.
चला भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. जरा या व्लॉगला फुल इज्जत द्या. ओके बाय. थोड़ा पापी मैं गाली देता काफी, पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी न चाटी.